मॉर्निंग, जय महाराष्ट्र. कसं काय चाललंय? आमचा आज आहे तिसरा दिवस वॉशिंग्टन स्टेट मध्ये आणि सेकंड डे ऑफ एक्सप्लोरिंग ऑलिम्पिक नॅशनल पार्क. सो सगळ्यात पहिले आम्ही एक काम करणार आहे, जी काल राहिलेली सोल्डक फॉल्सची जी छोटीशी हाईक होती ती करणार आहे. काल थोडासा अंधार झाला होता म्हणून आम्ही ती स्किप केली. मग आता सकाळी सकाळी ती करून टाकतो आणि मग त्याच्यानंतर आम्ही फोक्स टाउन मधनं ड्राईव्ह करणार आहे. तिकडे 2-3 स्पॉट आहेत आणि त्याच्यात अशी खास बात आहे की तिथे टॉयलेटची शूटिंग झालेली आणि भरपूर सारे बुकचे रेफरन्सेस पण आहेत. मी ना बुक वाचली आहे ना मूवी बघितली आहे, सो मला एवढी आयडिया नाही आहे. पण जे मेन स्पॉट्स काही असतील तर ते मी दाखवून देईन. आणि मग तिकडून आम्ही जाणार आहे. 1-2 बीच आहेत, रिअल टू बीच तर करणारच आहे. अजून काय होतं ते बघू. पाऊस चालू आहे थोडा. आणि लास्टला मग आम्ही करणार आहे हो रेन फॉरेस्ट आणि ट्रेल ऑफ मोसेस, कारण की पाऊस आहे असं पण आणि रेन फॉरेस्ट एक्सप्लोर करायला खूप मजा येईल पावसात. सो लेट्स सी. तर आता आमचा हा अटेम्प्ट नंबर 2 आहे सोल्डक फॉल्स पर्यंत पोहोचायचा. काल खूप रात्र झालेली म्हणून नाही गेलो. आज पाऊस आहे. तर ही 1 मैल लांब हाईक आहे. आता आम्ही एंट्री करतो आणि इकडे तो बोर्ड आहे बघ, तिकडे लिहिला की कुठली. आणि इथे खूप सारे हाईक्स आहेत. लोक वरतीपर्यंत चाललेत. इथे फुल गेअर करून चाललेत. छोटे छोटे मुलं, लहान मुलं दिसतील तुम्हाला. हायकिंग स्टिक्स सगळं. आपल्याला जायचं आहे सोल्डक फॉल्स. येस. आणि कुठलं फॉलो करायचं. इथे तुम्ही एक बघाल ना तर इथे हायकिंग कल्चर खूप आहे. म्हणजे ट्रेक म्हणा, हाईक म्हणा, पण ना इथे सगळी फॅमिली असं विकेंडला वगैरे निघतात. आता आम्ही छोटे छोटे 3-4 वर्षांचे पोरं बघितले आणि 90 वर्षांचे म्हातारे माणसं पण बघितले, जे हात धरून चालून जातात पण जातात. ते करताय एवढं हाईक आणि एवढं फिजिकल एक्सरसाइज होते. म्हणजे हे कुठेतरी आपण शिकलं पाहिजे भारतीयांनी, की थोडंसं हेल्थकडे लक्ष द्यायला पाहिजे. हेल्थ म्हणजे फक्त जिम किंवा असं नाही, कार्डिओ, पण तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी करू शकता. आउटडोर ऍक्टिव्हिटीज पण खूप इम्पॉर्टंट असतात. त्याने आपले मेंटल हेल्थ पण चांगली राहते आणि फिजिकल हेल्थ पण चांगली राहते. शेल्टर ऍक्सेस आहे, म्हणजे ज्यांना मोठे हाईक करून जे लोक दमतात ते इकडे रेस्ट करू शकतात. आणि एवढ्या मोठ्या जंगलामध्ये त्यांनी ही फॅसिलिटी दिली आहे. सो इट्स थँक्यू. छान दिसतंय एकदम. तर हे आहे सोल्डक फॉल्स. इथूनच आपण जे पाणी बघितलं काल ते सॅल्मन कॅस्केड्सला जातं आणि मग तिकडून ते सॅल्मन स्पॉन होतं. तर आता खूपच पाऊस वाढलाय, तर आम्ही रिटर्न चाललोय आणि निघतोय फोक्स टाउनचा. चलो, लेट्स गो.
सो आम्ही फोर्क्स टाउन मध्ये स्वामी फोर्क्स. ओके, सो फोर्क्स टाउन मध्ये आम्ही आता ब्रेकफास्ट घेतलाय. मी ओटमिल घेतला आणि शुभमने प्रोटीन शेक घेतलाय विथ सम हॉट चॉकलेट. आणि ह्यानंतर आम्ही थोडे इकडचे स्पॉट्स एक्सप्लोर करू आणि रेन फॉरेस्टला जाऊ. आम्ही आता फोर्क्स टिम्बर म्युझियममध्ये आलो आहे आणि इकडे ट्वायलाइटची जी मेन कॅरेक्टर आहे बेला, तिचे 2 ट्रक्स आहेत ज्याच्याबरोबर सर्व लोक फोटोज क्लिक करतात. शुभम खूप एक्सायटेड आहे फोटो क्लिक करण्यासाठी म्हणूनच दाखवलं. सो एवढी खूप अशी फॅन्सी जागा नाही आहे, बट लोक येतात इकडे जे ट्वायलाइट फॅन्स आहेत ते इकडे फोटोज वगैरे क्लिक करायला. सो ह्या त्या 2 ट्रक्स आहेत. राईट वाली जी आहे ती मूवी मधली आहे, लेफ्ट वाली जी आहे ती बुक मध्ये. येस, सो एक मूवीचा रेफरन्स आहे आणि एक बुकचा रेफरन्स आहे. शुभम इकडे फोटो काढताना. चल दुसऱ्या स्पॉटवर जाऊ. हां चला, लेट्स गो. युजली इकडे कसं असतं, तुम्ही जितकं टिम्बर हार्वेस्ट करताय म्हणजे जितके झाडं तुम्ही तोडाल तितकं तुम्हाला पुढच्या याच्यासाठी प्रिपेअर करून ठेवावं लागतं. तर आता जिथे जिथे त्यांनी तोडलेले आहे ते पूर्ण लँड ते साफ करतील, तिकडे नवीन माती टाकतील थोडीशी आणि परत तिकडे झाडं रोपं लावतात आणि मग ते साधारण 10 वर्षांनी ते परत तयार होतात. तर सगळेच नाही तोडत ते, काही रिझर्वड असतात. पण आता जसं इथे खूप सारं टिम्बर आहे, सो इथे बघा आता तुम्ही बघू शकता की इथे सगळे झाडं तोडलेले आहेत. हा एवढाच स्पेस आहे जो खाली आहे. बाकी या बाजूला तुम्ही बघाल राईटला तर सगळे छोटे छोटे झाड आहेत, हे आत्ताच आले. सो त्याच्यामुळे डिफॉरेस्टेशन पण होत नाही आणि नेचर हे प्रिझर्व राहतात थोड्या प्रमाणात. आपण आलो इकडे आता रिअल टू बीचला. तसं तर खूप हेझी आहे वातावरण, पण तुम्ही बघू शकता तिकडे ते जेम्स आयलंड वगैरे आहेत. म्हणून मी म्हटलेली ना नाही जायचं मला. तू नाही झाली ना? मी पळाली खूप जोरात. मी पूर्ण झालो. पूर्ण? तर आमचा रिअल्टो बीच वरती जो फियास्को झाला छोटासा, त्याच्यामुळे माझे सगळे शूज भिजले आणि मी सगळं ओला झालेलो आणि ही बरोबर पळून गेली वेळेवर. सो आता नवीन ड्रायव्हर ही आहे. मी युट्यूब साठी व्हिडिओ शूट करत होते आणि शुभम बोलत होता आणि खूप जोरात लाट आली. ती समजलं नाही की एवढा ती पुढे येणार आहे आणि ती आली आणि मी जोरात पळाली आणि शुभमला सांगायचं विसरले की पळ, आणि तो तिथेच थांबला आणि त्याचे सगळे शूज भिजले. तर आता ड्राईव्ह ही करते आणि मी पॅसेंजर प्रिन्सेस आहे. मी किती स्लो ड्राईव्ह करते, हे बिलकुल रॅश ड्रायव्हिंग नाही. 40 ची स्पीड त्यांनी दिले 60 आणि तरी 40 ची स्पीड.
लिमिटवरच चालू. म्हणूनच मागे ट्रॅफिक जॅम झाली. आपण आलो आता हो रेन फॉरेस्टला आणि सुरुवात करतो हॉल ऑफ मोसेस करतो आणि मग वेळ मिळाला की स्प्रूस ट्री जाऊ. तर हॉल ऑफ मोसेस हे जुनं फॉरेस्ट आहे, सो ते जास्त ड्रामॅटिक दिसतं आणि स्प्रूस ट्रेल आहे ते अजून यंग फॉरेस्ट आहे, तर ते असं रिफ्रेशिंग वाईब आहे. ओके स्टार्ट. ओके. सो आता एका आजींनी आमचा फोटो काढला एकत्र, छान काढला. तर शुभमने त्यांना विचारलं की तुम्हाला पण आजोबांबरोबर फोटो हवा आहे का. काय बोलल्या त्या? त्या म्हटले की आमच्या वेळेचे झाले ना की तुम्ही पण हे नखरे सोडून द्या. आणि शुभम बोलतो की मला पण काय एवढा इंटरेस्ट नसतो, ही विनी माझ्या मागे लागत असते. त्यांना बोलतो जाऊन हे खोटं आहे, हे खरं आहे, हे खोटं आहे, हे खोटं आहे. तर आता आमचं हॉल ऑफ मोसेस झालंय आणि हो रेन फॉरेस्ट सोडतोय आम्ही. तर प्लॅन तर आहे घरीच जायचं, कारण की 4-4.5 तासाची ड्राईव्ह आहे. पण जर जमलं तर मध्ये एखादं रुबी बीच हा पॉइंट आहे तो करू. थोडेसे एक्सपेक्टेशन्स कमीच आहेत, कारण की क्लाउडी आणि पाऊस पडतोच आहे कंटिन्युअसली. सो रिअल्टो मध्ये जसं झालं तसं रुबी बीचला परत नको व्हायला. तर आम्ही ठरवलं एकदा येऊनच जाऊ रुबी बीचला. सो आम्ही रुबी बीचला आलो होतो आणि इकडे लग्न चालू आहे. तर अशा प्रकारे आमचं डे 3 संपन्न झालंय. आता परतीच्या प्रवासाला लास्ट डे ऑफ ऑलिम्पिक. लास्ट डे ऑफ ऑलिम्पिक होता हा. आता उद्यापासून रेनर नॅशनल पार्क सुरू होतं. तर भेटूया परत उद्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.